नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी वर्धा पोलीस शिपाईसाठी किती कट ऑफ गेले होता बघूया विद्यार्थी मित्रांनो। मागच्या वर्षी इथे जागा किती होत्या, यावर्षी किती जागा आहे आणि मागच्या वर्षी पेपर तर सर्वांनी बघितलाच असेल, खूप टफ पेपर इथं आलेला होता। पण तरी पण आपण विद्यार्थ्यांच्या डिमांडवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की नेमका कट ऑफ इथे किती गेलेला होता। तर पहा, पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा, महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2021 आणि 90 जागा होत्या, ठीक आहे। आणि पोलीस शिपाई पदाचं नाव आहे, ठीक आहे। सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मी तुम्हाला थोडं छोटं करून दाखवतो। स्क्रीनशॉट घ्यायला बरं होईल तुम्हाला। स्क्रीनशॉट घेऊन घ्या। आता आपण जागा बघूया एकूण किती आहे इथे मागच्या वर्षी। मागच्या वर्षी जाहिरात आहे एकूण 90 जागा, खुलासाठी 34, सर्वसाधारण 9 आणि महिलांसाठी 10, EWS 9, सर्वसाधारण 5, महिलांसाठी 3, इमाव 17, महिलांसाठी 5 आणि सर्वसाधारण 4, ठीक आहे। विमाप्र 1 सर्वसाधारण 1 महिलांसाठी, भजड 1 सर्वसाधारण 1 महिलांसाठी, भजक 2 सर्वसाधारण 1 महिलांसाठी, भजब 1 सर्वसाधारण 1 महिलांसाठी, भजक 2 सर्वसाधारण महिलांसाठी 1, एकूण 3 जागा। 6 जागा अजासाठी होत्या, 3 सर्वसाधारण महिलांसाठी 2, अजासाठी 12 जागा, एकूण सर्वसाधारण 2, महिलांसाठी 4, अशा प्रकारे जागा देण्यात आलेल्या होत्या। सर्वसाधारण 30 आणि महिलांसाठी 29, अशा एकूण 90 जागा होत्या। बाकी समांतर आरक्षणमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल, व्यवस्थित बघून घ्या। आता यावर्षी जाहिरात बघूया। बघा, यावर्षीची जाहिरात ही सगळ्यांपाशीच असेल, तरी फास्टमध्ये आपण बघून घेऊ, कारण की कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थ्यांना। तर पहा, यानंतर आपण मेरिट बघूया। महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022-23, 29 फेब्रुवारी 2024ला ही जाहिरात पडलेली आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय कोणतं आहे, वर्धा। एकूण रिक्त पदे बघा 20 फक्त, ठीक आहे, आणि पोलीस शिपाई या पदासाठी। आता पुढे बघा, यामध्ये टोटल जागा आणि टोटल कट ऑफ आपण बघण्याआधी इथल्या जागा बघणे खूप महत्त्वाचं आहे। 20 जागा एकूण आहे, सर्वसाधारण 12, महिलांसाठी 6, विमाप्र 0, भजड 0, बाकी सगळ्यांना बघून घ्या। अजासाठी 3 आहे, अजासाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, भजबसाठी 1 आहे, भजकसाठी 1 आहे, इमावसाठी 4 आहे, SCBCसाठी 2 आहे, EWSसाठी 2 आहे, अराखीसाठी 5 आहे, एकूण 20 जागा आहे आणि सर्वसाधारण 12 आहे, महिलांसाठी 6 जागा देण्यात आलेल्या आहे। आता या मागच्या वर्षीचा कट ऑफ बघूया। तर बघा, मागच्या वर्षी त्यांनीच हा ऑफिशियली टेबल बनवून दिलेला होता, तर सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर पहा, हा आपण बनवलेला नाही आहे, ऑफिशियल आहे, इथे स्टॅम्प बघू शकता, ठीक आहे। तर बघा, पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2021 वर्धा डिस्ट्रिक्ट कट ऑफ चार्ट। आता बघा, सर्वसाधारण इथे टफ पेपर असून सुद्धा 108 मार्कवर सर्वसाधारण लागलेला होता, कारण की कमी जागा असल्यामुळे इथे टफ फाईट झालेली होती, ठीक आहे। 97 महिला गेला, खेळाडू 103, प्रकल्पग्रस्त 101, भूकंपग्रस्त 106, माजी सैनिक 78, पोलीस पाल्य 72, गृहरक्षक दल 106। अजासाठी बघा 88, सर्वसाधारण महिलांसाठी 86, खेळाडू 89, प्रकल्पग्रस्त 96, अजासाठी 88, सर्वसाधारण महिलांसाठी 89, विजासाठी 106, सर्वसाधारण महिलांसाठी 81, सर्वसाधारण भजबमध्ये 105, भजकमध्ये सर्वसाधारण 104, महिलांसाठी फक्त 85, त्यानंतर भजड सर्वसाधारण 107, महिलांसाठी 76, त्यानंतर 107, विमाप्र महिलांसाठी 82, इमाव 101, सर्वसाधारण महिलांसाठी 86, खेळाडू 90, प्रकल्पग्रस्त 95, EWS सर्वसाधारण 101, महिलांसाठी 88 आणि गृहरक्षक दल इमावामध्ये 102, अजासाठी गृहरक्षक दल 89। आता सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या। बघा, इथे काही विद्यार्थ्यांना 40 मार्कसुद्धा मिळालेले नव्हते, इतका पेपर टफ होता, कारण की इथे जे मॅथ आलेलं होतं, जे गणित आलेलं होतं, ते कॅल्क्युलेटिव्ह होतं आणि त्याच्यामध्ये वेळ खूप जात होता, तर विद्यार्थ्यांकडून तो पेपर थोडा अवघड गेलेला होता। पण तरी काही विद्यार्थ्यांनी मॅनेज केला आहे आणि याचं लाईव्ह प्रूफ बघू शकता। महिलांचे जे गुण आहे सिलेक्शन झालेल्यांचे पण बघू शकता, 80 ते 85 या दरम्यानमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। तर यावरूनच ओळखू येते की पेपर किती यांना भारी गेलेला आहे। आणि इथे बघा 76 मार्कवर कट ऑफ लागलेला आहे, पोलीस झालेली आहे महिला उमेदवार। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। आणि पोलीस पाहिले बघा, ओपनमध्ये 72 मार्कवर पोलीस, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, धन्यवाद।